कारण की आपण देवाच्या प्रतिरूपामध्ये घडवलेले लोक आहोत. आणि त्यासाठी आपण हा संदेश ऐकत असताना, त्याच्या मेजापाशी येत असताना देवाला मागणी करू की प्रभू, मी तुझं मनोहर रूप आज बघायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज मनोहर रूप याचं दर्शन घेऊन मी या मंदिरातून बाहेर पडणार आहे, कारण की मी त्या अदृश्य देवाची स्तुती आणि आराधना करतो. तेव्हा मला एक गोष्ट लक्षात येते की जो भारत देशामध्ये तारण आणणारा होता, तो थोमा म्हणतो की मी येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये त्याच्या करणार नाही की येशू तारलेला येशू जो आहे तो पुनरुत्थित झालेला आहे. येशू म्हणतो त्यावेळेस नुसतं ऐकून नव्हे तर तू तपासून बघा, तोच मी येशू आहे. त्यानंतर येशूने आपल्याबद्दल सांगितलं, जे पाहून विश्वास ठेवतापेक्षा न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य. मग आता किती दिवस न पाहताच विश्वास ठेवायचा हो? आजच आपण साक्ष ऐकलेली आहे. त्यांना प्रभूने दर्शन दिले, प्रेज द लॉर्ड. परंतु प्रभूचं दर्शन कधी कधी नव्हे, कोणाला कोणाला नव्हे, तर सर्वांनाच दिसावं हे महत्वाचं आहे. आणि त्याकरता या 6व्या संदेशाकडे आपण जात असताना ही बाब आपण लक्षात ठेवा की गाढवाला पहिले दूध दिसला. प्रश्न आहे, तो गाढवाच्या अगोदर जर डायरेक्ट बलामाला दिसला असता तर काय गाढव्याचा काही मध्ये यायचा काही प्रश्नच नव्हता, है की नाही. बलामाला डायरेक्ट दूध दिसला असतं तर तिथेच कार्य संपलं असतं. परंतु बलाम होतो स्वतःला श्रेष्ठ समजत होता. बलाम हा त्या समयच्या काळातला, आपण मागे हिस्टॉरिकल फॅक्ट बघितलेले आहे, त्या समयच्या त्या काळातला त्या राष्ट्रांमध्ये एक श्रेष्ठ असा संदेश समजला जात होता. म्हणूनच बालाकने त्याला पाचरित केलेलं होतं. देवाने दाखवलं, जर गाढव बघू शकतो पण तू बघू शकत नाही, तरी तो किती श्रेष्ठ असता. प्रेज द लॉर्ड. लीन आणि नम्र ते धन्य, कारण की ते देवाला पाहतील. प्रेज द लॉर्ड. जे धन्य दीन आहेत, ते नम्र आहे, तेच धन्य, कारण की ते देवाला बघतील. आज जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ही अपेक्षा आहे की मला येशूला बघायचं आहे, येशूच्या कार्याला, सेवेला बघायचं आहे, तर सर्वप्रथम धार्मिकतेकडे नव्हे तर येशूच्या प्रमाणे लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, विश्वासणारे लीन नम्र होतल्यानंतर तो जगामध्ये देखील येशूला बघणार आहे आणि जगाच्या नंतर देखील त्याच येशूला समक्ष ते बघणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ते नेत्र जगात उघडले, ते नेत्र स्वर्गात कोणी बंद करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु जगामध्ये जर देवाने तुम्हाला आत्मिक नेत्र दिलेले आहे तर त्याचा लाभ आज आपण घेण्यासाठी तयार असावं. आणि जे ऑनलाईन आहेत त्यांना देखील मी विनंती करतो की किती दिवस आपण नुसतं मोबाईलवर किंवा स्क्रीनवर बघणार. देवाची ही इच्छा आहे की हा स्क्रीनवर दिसणारा देव तो तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देऊन आशीर्वादित करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपल्याला दिसतं की गाढवाला दर्शन दिल्यानंतर निश्चितच बलाकले त्या देवदूताचं दर्शन बघितलं आणि त्याला जाणीव झाली की जे कार्यासाठी मी जात आहे ते कार्य जिवंत देवाचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या समोर सोना, चांदी, रुपे, लोभ, मोहपाश याचा कोणता देखील थारा नाही. जर तो तलवार घेऊन उभा आहे तर याचा अर्थच आहे की ज्याची आज्ञा पालन न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक तलवार आहे. प्रत्येक आज्ञा मोडणाऱ्या, प्रत्येक त्याच्या विरोधात कार्य करणारा, प्रत्येक देवाच्या योजनेच्या विपरीत कार्य करण्यासाठी एक तलवार आहे जी निश्चितच चालणार आहे, कारण की तो देव न्यायाधीश देव देखील आहे. प्रेज द लॉर्ड. आज कृपेचा काळ आहे, प्रीतीचा काळ आहे, सर्व प्रकारचा अनुग्रह तुमच्या आणि माझ्यावर आहे. त्यामुळे संधी आज तुम्हाला मला मिळालेली आहे. तरी देखील आपण पावसाला घाबरतो, आपण चिखलाला घाबरतो, आपण परिस्थितीला घाबरतो, आपण अनेकदा सैतानी बंधनाला घाबरतो, परंतु आपण येशूचं भय बाळगत नाही. कारण की जे भय बाळगतात त्यांच्या मनामध्ये भीती नाही. प्रेज द लॉर्ड. ते भय बाळगतात त्यांच्या मनामध्ये भीती नसते, कारण की त्याला माहित आहे की हे सर्व गोष्टी क्षणात त्यांचा देव येशू दूर करण्यास सक्षम आहे. जाऊया आजच्या विषयाच्याकडे. आणि आजचा विषय जो महत्वाचा आहे की देव तुमचे कर्स जे आहे, शाप जे आहे, तो आशीर्वादात बदलणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, शाप आशीर्वादात बदलणारा देव.
शापांना आशीर्वादात बदलणारा देव. यस प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी जेव्हा आपण त्या वधस्तंभाच्या पाशी गेलो तर आपल्याला एक चित्र दिसून येतं की मानवाच्या निर्मिती समय आदाम आणि हवा मोहपाशामध्ये सापडले. आपले आद्य माता आणि पिता सापडलेले आहे मोहपाशामध्ये, आणि मोहपाशामुळे त्यांनी देवाची आज्ञा मोडली, पण सैतानाचं ऐकलं आणि त्यामुळे आदामवर शाप आला, म्हणजे पुरुषावर शाप आला. हव्वेवर म्हणजे स्त्रीवर शाप आला. सैतानावर शाप आला आणि भूमीवर देखील शाप आला. आणि हा शाप जो आहे तो निरंतर नियमशास्त्रामध्ये तुमच्या आणि आमच्यावर राज्य करत होता. कारण की ते शाप घालवण्यासाठी प्राण्यांचे बलिदान, प्राण्यांचे अर्पण, होमबली, निशेष होमबली हे अर्पिले जात होते. परंतु तरी देखील पापाची जी तांगती तलवार, पापाच्या न्यायाची जी तांगती तलवार ती सदोदित होती. परंतु प्रियांनो, एक वचन आपण वाचूया आणि त्याद्वारे प्रभूला धन्यवाद देऊया. यामध्ये आपण वचन घेऊया 1 पेत्र आणि गलती करास पत्र 3 अध्याय आणि 13 वचन. आपण आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये ठेवूया, कारण की काही वचन आज आपल्याला नवीन व जुन्या करारामधून बघायचे आहे. आणि त्यामध्ये पहिलं वचन घेऊया, संत पौलाचं लिहिलेलं गलती करास पत्र याचा 3 अध्याय आणि वचन 13. ज्यांना सापडलं कृपया जोरात वाचा. कोणालाच नाही सापडलं? तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्यासाठी शाप झाला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तो नुसता वधस्तंभावर टांगला गेला नाही, तर जे अखिल जगाचे शाप आहे ते त्याच्यावर लादण्यात आलेले आहे. त्यामुळे शब्द वापरलाय, तो शाप झाला. तो शाप झालेला आहे आणि नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून त्यांनी तुम्हाला आणि मला सोडवलेलं आहे. जे नियमशास्त्र आहे, 10 आज्ञा आणि नियमशास्त्र जे मोशेच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यापर्यंत आलेलं आहे, त्या नियमशास्त्राच्या द्वारे शाप आणि काय वेतन होतं की त्यांना झाडावर टांगायचं. त्याचं वेतन आहे मरण. परंतु येशू ख्रिस्त स्वतः साप झाला आणि झाडावर म्हणजे वधस्तंभावर टाकला गेला, यासाठी की तुम्ही आणि मी त्या शापित स्वरूपामध्ये टांगले जाऊ नये, तर शापित स्वरूपात घालवून आम्ही स्वर्गामध्ये राज्य करणारे व्हावे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस. आणि यामुळे प्रियांनो, शापाची मुक्ती ही सोपी नाही. शापाची खंडणी भरणं हे देखील सोपं नाही. हे मानवासाठी किंवा कोणत्याही प्राणीसाठी हे कठीण असं आहे. परंतु सर्व काळासाठी एकदाच मुक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्राप्त झालेली आहे. आणि त्यासाठी आज आपण जाऊया त्या घटनाकडे आणि शेवटच्या संदेशाकडे, गणना यामध्ये जाऊया आणि 23वा अध्याय आपण आपल्या समोर ठेवूया. आणि त्यामध्ये आपण काही वचनावर थोडा मी शॉर्टमध्ये घेईन, कारण की आपण पहिला पार्ट बलाम आणि बलाक याचा बघितलेला आहे. आणि आता सेकंड पार्ट आणि शेवटच्या भागाकडे आपण जात असताना 23:41 वचन. सकाळी बलाक व बलाम बालाच्या उच्च स्थानी त्याला घेऊन गेला व तिथून त्यांनी इस्रायली लोकांचा जवळचा पसारा पाहिला. आपल्याला माहित आहे की हे लोक दोघं देखील आहे. हे एकाला कॉल केलेला आहे, एकाने निश्चितच त्यांना बोलवलेलं आहे. राजाची इच्छा होती की त्यांनी या सर्व लोकांना जे कनान देशाचे या यरीहोच्या या मैदानामध्ये आहे, त्यांची लाखोनी संख्या आहे. आणि लाखोची संख्या जर आहे तर या लाखोच्या संख्येने आजवर अनेक राज्यांना हरवत आलेले आहे. कुठे देखील पराभव बघायला त्यांना मिळाले नाही, कारण की त्या बलाकला माहित होतं की यांच्या विजयाचं रहस्य जे आहे ते रहस्य म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचा परमेश्वर रडतो. प्रेज द लॉर्ड. ही एक प्रजा नाहीये, हे एक मोठं गट नाही, राष्ट्र नाही, तर हे परमेश्वराची योजना घेऊन चालणारं राष्ट्र. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे त्याला ही बाब कळालेली आहे
की जर यांचा परमेश्वराशी संपर्क तोडला, परमेश्वराची कॉन्टॅक्ट तोडला, तर मग यांना हरवणं फार कठीण नाही. तसं भारताचा, आणि आपण बघितलंय की मागील दिवसामध्ये इंडो पाक जे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली, भारताला एकच गोष्टची माहिती होती की जर आपल्याला यांना पराभूत करायचं आहे किंवा यांना हतबल करायचं आहे, तर सगळ्यात पहिले त्यांचे जेवढे पण रनवे आहे, त्यांचे सर्व रनवे त्यांना उद्ध्वस्त करा. आणि त्यासाठी एअर स्ट्राईक आणि ब्रह्मोस याचा अटॅक करण्यात आलेला आहे. त्यांचे जेवढे पण रनवे जे होते, ज्याच्याहून वेगवेगळे विमान भारताकडे उडान भरून भारताचं नुकसान करू शकले असते, ते सर्वांवर अटॅक करण्यात आलेला आहे. ते नष्ट झाल्यामुळे पाकिस्तान पंगू झाला. आणि मग पाकिस्तानने लगेच मागणी केली की बस आता पांढरा झेंडा, आता आम्हाला शस्त्रसंधी किंवा आपण युद्ध बंदी हवी आहे. हात वर केले त्यांनी. प्रियांनो, भारताने ओळखलं की हा जो ट्रॅक आहे, याला जर तुम्ही नष्ट केलं तर शत्रू हा कधी लढू शकत नाही. आणि तेच घडलं. बलाकाने ओळखलं की आता जर आपण इस्रायलाच्या राष्ट्राच्या या राज्याला, इस्रायल राजांच्या राजा प्रभूच्या प्रभू पासून जर तोडलं, तर मी युद्ध जिंकणार. परंतु तोडायचं म्हणजे काय करायचं, आता हा प्रश्न आहे. तोडायचं म्हणजे करायचं तरी काय? आता आपण बघितलं की इंडियाने ब्रह्मोस चालवले, अटॅक केलं आणि त्यांना पंगू केलेले. मग ह्यांना कसं पंगू करायचं? आणि त्यांना एकच गोष्ट कळाली की हे सर्व लोक वचन दत्त प्रदेशाकडे वाटचाल करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही आशीर्वादित प्रजा आहे. काय बोला सगळेजण, आशीर्वादित प्रजा आहे. आम्ही आशीर्वादित लोक आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वाद प्राप्त केलेले लोक आहोत. आता त्यांनी म्हटलं की यांना आशीर्वादाच्या लोकांना शापित लोक बनवून टाका. सब जीत इधर ही मिल जाएगी हमको. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादित लोकांना काय करायचं, आता शापित बनवा. आणि जर ते शापित झाले तर ऑटोमॅटिकली देव त्यांच्यापासून दृष्टी फिरवेल आणि त्यानंतर मग विजय आमचा निश्चित आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रियांनो, आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण देखील इतर देवांना मानणारे असे लोक होते. अब्राहमच्या अगोदर जर आपण बघितलं तर डायरेक्ट आपण अनेकदा पुढच्या भागामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा आपल्याला दिसतं की परमेश्वराचा क्रोध मनुष्यावर वारंवार उतरत होता. आदाम आणि हवापासून लोक शापित झालेले होते आणि त्यामुळे ते शाप घालवल्यामुळे मृत्यू देखील जगामध्ये आलेली. आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर या सर्व गोष्टी घडत असताना त्या शापामुळे लोक देवापासून दूर गेलेले. आम्ही देखील वेगवेगळ्या देवाचे आराधक आमची मागच्या पिढ्या होत्या. त्यामुळे आम्ही देवाला न मानण्यामुळे शाप हा ठरलेलाच होता. आणि आज देखील अनेकावंत तो शाप आहे. मी रिपीट करत आहे, लक्ष द्या. आज देखील अनेकावंत तो शाप आहे, कारण की त्या शापाला मोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा स्वीकार त्यांनी केला नाही. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो. आणि त्यामुळे एक वचन आपण वाचूया आणि त्याकडे आपण लक्ष लावूया की निश्चितच प्रभूमध्ये काय योजना होती. अनुवाद याचा 11वा अध्याय आणि 16 ते 28. परमेश्वर काय म्हणतो आज ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. इथे बसलेले काही लोक आशीर्वाद आहे तर काही लोकांवर देवाचा शाप आहे. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. हे लक्ष देऊन ऐका. आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांना अनुवाद 11वा अध्याय 26 ते 28 हे काढायला लावलंय. वाचा. पहा, आज तुमच्या पुढे आशीर्वाद व शाप मी दोन्ही ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज परत एक बार मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज दोन आहे. एक तर तुम्ही उजवीकडे किंवा डावीकडे, एका बाजूला आशीर्वाद आहे, एका बाजूला शाप आहे. आणि वाचा पुढे. ज्या आज्ञा मी तुम्हाला सांगते त्या पाळल्या ते तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आणि
हो, ज्या मार्गाने जायचं आज्ञा पाळत नाही, आज्ञा मोडणारे लोक आहे. आणि काय करतात ते लोक? अपरिचित अशा अन्य देवाच्या नादी ते लागतात. तुम्हाला शाप मिळेल. आशीर्वादासाठी एकच गोष्ट आहे, काय आहे? देवाचा आज्ञा पालन. आणि मी जर आता हात वर करायला लावलं तर अनेक जण हात वर करणार नाही. की किती लोक देवाच्या आज्ञा पालन करतात. आणि आज्ञा पालन करण्यामध्ये अनेक गोष्टी येतात. त्यामध्ये रेग्युलर चर्चला येणं पण त्यामध्ये सहभागी, वेळेवर येणं देखील त्यामध्ये मोजलं जातं. घरोघर रेग्युलर प्रार्थना करणं, कुटुंबाला घेऊन प्रार्थना करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मोडल्या जातात. आणि जर या सर्व गोष्टीच्या बरोबरच ह्या सगळ्या गोष्टी देखील 10 आज्ञा आहे, ह्या देखील आज्ञा, या सर्व गोष्टी जेव्हा आपण तुम्ही नेहमी पाळतो तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार. परंतु 2 गोष्टी लिहिलेल्या शापासाठी. पहिली गोष्ट, तुम्ही आज्ञा पालन करत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इतर देवाच्या नादी लागलेल्या आहात. इतर देवाच्या नादी लागल्या तर तुम्ही शापित आहात. हे 2च मार्ग देवाने ठेवलं, तिसरा मार्ग नाहीये. तिसरा कोणताच मार्ग नाही. एक तर आशीर्वादाकडे जा, नाही तर शापाकडे जा. आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की ते बसलेले आज अनेक जण आहेत, कदाचित ते इतर देवाच्या उपासना आराधना करत नसतील, तरी देखील जर ते देवाची आज्ञा पालन करत नाही तरी देखील त्यांच्यावर शाप आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शापाचा सुटकाचा मार्ग आपल्याला आता वेदीपाशी, प्रभू पाशी आपल्याला सापडणार आहे की आपल्याला आपले पाप पदरी घ्यायचे आहे. आमचा देव विश्वसनीय न्याय आहे, तो तुमच्या सर्व धर्माने पापांची क्षमा करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जरी आपण येताना शापित आलो, परंतु जाताना आशीर्वादित जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता बलाक आणि बलाम हे दोघांची जोडी आलेली आहे. त्यांनी त्या पर्वतावरून परत एक वार त्या सर्व लोकांना बघितले जे पुष्कळ किलोमीटर लांब होते. आणि असं लिहिलेलं आहे की त्या सगळ्यांचा पसारा बघितल्यानंतर बलाम बलाकाला म्हणतो की माझ्यासाठी 7 वेद्या बांध आणि 7 गोरे व 7 मेंढे तयार कर. म्हणजे मग परमेश्वर काय म्हणतो? मी त्या हिशोबाने बोलेन. प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही वेदी उभारत नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळणार नाही. आज तुमच्या आणि माझ्या घरामध्ये किती लोकांच्या घरामध्ये प्रार्थनेच्या वेदी आहेत, याचा गंभीर्याने विचार करा. नुसतं जेवणावर प्रार्थना आणि रात्री झोपताना प्रार्थनेपर्यंत जर तुमचं जीवन मर्यादित आहे तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये प्रार्थनेच्या वेद्या उभारल्या गेलेल्या नाही. हो प्रियांनो, ही बाब आपल्याला माहित आहे की जेवणाचा वेळ झाला की माता आणि पिता आणि भाऊ आणि बहिणी, मम्मी भूक लागलेली आहे, मम्मी मला जेवायचं आहे. मम्मी म्हणते थांब बाळा, त्यांना पण येऊ दे, ह्याला पण येऊ दे, त्याला पण येऊ दे. जा पिता डॅडींना बोलून आण, जा मावशीला बोलून आण, जा आजीला बोलून आण, जा आजोबाला बोलून आण. म्हणजे आपण सर्वजण मिळून तयार केलेलं जेवण याचा आस्वाद घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेसाठी आपण किती लोकांना बोलावतो याचा गांभीर्याने आपण स्वतःला विचारा प्रश्न. आपल्या घरामध्ये इतके लोक असतात परंतु आपण म्हणतो जाऊ दे, मरू दे, तो येत नाही, ती येत नाही, करू दे, मीच एकटा प्रार्थना करून घेतो, मोकळा होतो. नाही प्रियांनो, जेव्हा आपण दैहिक भोजनासाठी सर्वांना आमंत्रण देतो, आत्मिक वचन वाचनाच्या वेळेस लोक नसतात. हे आज्ञा पालन आहे का मला सांगा स्पष्ट. आपण प्रार्थना करत आहात, मी प्रार्थना नाकारत नाही आहे. आपण बायबलही वाचता, हे मी नाकारत नाही. परंतु तुमच्या घरामध्ये असलेले प्रत्येक व्यक्ती जे तुम्हाला प्रिय आहे, प्रेज द लॉर्ड, आहे ना सर्व प्रिय की नाही आहे? अप्रिय आहे? सर्व प्रिय. त्याप्रमाणे देवाला पण प्रिय आहेत. प्रेज द लॉर्ड. हा, देवाने तुमच्या घराण्याला निवडलेलं आहे. आजच आपण साक्ष ऐकलेली की प्रभूने एक 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 सर्वांना बोलवलं, सर्वांना स्पर्श केलं आणि आज ते प्रभूची सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. नवीन पिढीने कदाचित त्या देवाचं नावही ऐकलं नसेल, ज्याची आराधना त्याचे पूर्वज करत होते, परंतु आज त्या जिवंत देवाच्या आराधना आणि त्याला ओळखून त्याची सेवा करत आहे. आणि यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवा की आता जेव्हा ते शाप देण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी जे तयार झालेला आहे तेव्हा सर्वात प्रथम त्यांनी वेदी उभारलेली आहे. हो प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या वेद्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला संधी आज देवाने दिलेली आहे. पावसाळा लवकर आलेला आहे, ऋतुचक्र हे बदललेलं आहे. आणि जर ते ऋतुचक्र बदलत आहे तर देव दाखवत आहे की आता तो समय जवळ आलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
त्याचा आगमनाचा समय जवळ आहे. तेव्हा आपल्याला असं दिसतं की तो म्हणतो, बलाम म्हणतो बलाकाला की मी जरा जाऊन येतो आणि परमेश्वर मला काय बनतो मग मी त्याचं दर्शन घेईल आणि तुला कळवील. बलामाला माहित होतं की जरी मी निघालो आहे बलाकच्या कामासाठी. कोणाच्या कामासाठी निघालंय? बलाकच्या कामासाठी. बलाकचं काय काम होतं? आशीर्वाद देणं की शाप देणं? शाप द्यायला. मी निघालो आहे, स्पॉन्सर माझा कोण आहे? बलाक. परंतु चालवणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चालवणारा जिवंत परमेश्वर आहे ही बाब त्याला पुरेपूर माहित होते. कारण की नुसतं चालवणारच नव्हे तर त्या चालवणाऱ्या देवाच्या बरोबर त्याचे दूत तलवार घेऊन देखील चालत आहे. हो प्रियांनो, देवाला भीतीमुळे लोक आपल्या जवळ आलेले कधी आवडणार नाही. भीतीपेक्षा प्रीतीमुळे जवळ आलेले आवडणार. प्रेज द लॉर्ड. येस, आज आपण सर्वजण देवाच्या प्रीतीसाठी इथे आलो. किती जण भिवून आलेले की पाळक साहेब फार झापतात बाबा, पाळक साहेब फार बोलतात आपल्याला, चला आपण चर्चला जाऊया. परंतु प्रियांनो, ती भीती नव्हे तर प्रीती आणि देवाचं भय यामुळे तुम्ही आलेले हवे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं वचन 8 मध्ये 23:8 मध्ये, हे ये मस्त प्रितार्थ याकोबाला शाप दे, इस्रायला धमकी दे. ज्वाला देवाने शाप दिला त्याला मी शाप कसा देऊ? एका बाजूला राजा म्हणतो की यांना शाप दे, यांना धमकी दे, आणि लगेच बलाम म्हणतो कसं काय देऊ? ज्यांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे त्यांना शाप कसा देऊ? हो प्रियांनो, आज इथे बसलेले प्रत्येक निवडलेले भाऊ बहीण मुलं हे प्रत्येक आशीर्वादित प्रजा आहे. प्रेज द लॉर्ड. यस, इस्रायली लोक जी होती देवाची आशीर्वादित प्रजा होती. कारण की अब्राहमाला सांगितलं आकाशाच्या ताऱ्याकडे बघ, भूमीच्या वाळूकडे बघ, ते तुला मोजता येतील का? नाही मोजता येणार. तेवढी मोठी संतती आणि प्रजा मी तुझ्यापासून निर्माण करील. आज इस्रायलला जरी मोजता आलं 4-5 कोटी लोक असले, परंतु जगामध्ये पसरलेले एवढा मोठा पसारामध्ये अगणित विश्वासणारे लोक आहे. ते देखील अब्राहमच्या पुत्र आणि अब्राहमचे कन्या आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी पण अब्राहमाचा पुत्र आहे, मी पण अब्राहमाची कन्या आहे. ज्या प्रकारे तो भिकारी गेला सुख लोकामध्ये आणि तो अब्राहमाच्या उराशी बसलेला होता, आम्हाला देखील प्रभू येशूच्या उराशी जायचं आहे. कारण की आम्ही देखील अब्राहमाचे पुत्र आणि कन्या आहोत, पण येशूमुळे आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, त्यामुळे तो म्हणतो की 9व्या वचनामध्ये, मला डोंगरावरती लोक दिसत आहे, डोंगरावर मी त्याची वाट पाहते. हे अलिप्त राष्ट्र आहे आणि ते स्वतः अन्य राष्ट्राबरोबर गणत नाही. 10व्या वचनाच्या शेवटी तो म्हणतो की नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो. यस, तो म्हणतो की जर मला मरायचंच आहे तर मला एक निश्चितच पर धर्माचा संदेष्टा म्हणून नाही, तर या लोकांसारखा नीतिमान म्हणून मला मृत्यू येवो, माझा अंत त्यांच्यासारखाच हो. बघा, त्याला लगेच मृत्यू दिसत होती. कारण की त्याला माहित आहे की जरा देखील मी हल्लो देवाच्या योजनेपासून तर मृत्यू ही जवळच उभी आहे. गाढव नाही आता माझ्याबरोबर बघायला आहे का? गाढव डोंगरावर गाढव गेला का त्याच्याबरोबर? नाही. आता गाढव पण वाचवायला नाही. पहिले गाढवाने त्याला वाचवलं 3 वेळेस, आपल्याला बघितलं 3 वेळेस तो इकडे तिकडे गेला आणि तो वाचला. आता गाढव पण वाचवायला नाहीये. हो प्रियानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी कोणीच नाही हो. आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तर गाढवीवर प्रवास करत म्हणतो, होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा, येणारा राजा. यस, गाढवाला देखील सन्मान प्राप्त झालेला आहे. आणि प्रभू म्हणतो त्या धोंड्याच्याकडे बघा, जर तुम्ही ओरडले नाही तर धोंडे ओरडतील. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, मुख जे आहे प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे, गाढवाला दिलं. गाढवा प्रभू बोलला, परंतु जर तुम्ही आणि मी देवासाठी त्याच्या गौरवासाठी बोलत नाही, विशेष करून ते पुढे येऊन साक्ष देत नाही, तर प्रभू धोंड्याचा देखील उपयोग करून घेईल साक्ष देण्यासाठी. आणि अशा प्रकारे तो त्यांना रिफ्यूज करतो. आणि 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की 12व्या वचनामध्ये त्यांनी म्हटले, परमेश्वराने जे काही माझ्या मुखात घातले तेवढेच मी जपून बोलले पाहिजे. त्याच्या इकडे तिकडे मी हलता कामा नये, मनातले काही पण नाही ठोकायचं. आपल्याला पवित्र शास्त्र हे आपल्या समोर असायला पाहिजे आणि त्याच्यातूनच संदेश दिला पाहिजे. अनेक संदेश अनेकदा आपल्या मनाचं काय काय घुसतं, त्यामुळे अनेकदा कन्फ्युजन निर्माण होतं. आणि त्यामुळे इथे तो परकीय संदेश म्हणतो की मला फार जपून बोलायला पाहिजे, कारण की हे वाचा मी बोलत नाही,
तर माझ्या मुखातून परमेश्वर बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे 13 वचनामध्ये त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आणि दुसऱ्या ठिकाणून परत एक वार तो बघतो आणि परत एक वार ऑफर तो 13 वचनामध्ये करतो की कडेकडेतून ते दिसत असतील तिथून माझ्यासाठी शाप दे. ती जागा होती सोफियाच्या माळ्याजवळ आणि परत 7 वेद्या उभारल्या गेलेल्या, परत एक वार 7 गोरे आणि 7 मेंढे अर्पिलेले. आणि त्यानंतर काय घडलेलं आहे, परत एक वार जेव्हा शाप देण्यासाठी त्याने हात वर केलेले, हात वर कवचस संदेशाने हात वर केलेले आहे, तेव्हा 18 वचन मध्ये लिहिले बलाम काव्य रूपाने परत एक वार संदेश देऊ लागला. परत आणि 19 वचनापासून तर पुढे जवळजवळ 24 वचनापर्यंत परत एक वार एक खूप महत्वाची काव्य रूपातला संदेश तिथे आलेला आहे, ज्याला प्रॉफेसी म्हणतो आपण. हा प्रॉफिट होता आणि त्यामुळे तो प्रॉफेसी करायचा, संदेष्टा होता म्हणून संदेश देत होता. आणि प्रॉफिट आणि संदेश त्याला अनेक गोष्टी दिसतात. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आपण लक्षात ठेवा. कारण की जर गाढवाला देव नेत्र देऊ शकतो, हा बलाम जो होता काही देवाचा संदेष्टा होता का? नाही. त्याने आयुष्यभर कोणाची सेवा केली? बाल देवताची सेवा केली, इतर देवाची सेवा केली. तरी देवाने त्याच्या मुखामध्ये वचन घातले आणि नेत्र उघडून अद्भुत गोष्टी दाखवलेल्या. मंगळवार पेठमध्ये मी सुरुवातीला जवळजवळ 12-15 वर्ष अगोदर प्रेयरला जात होतो आणि त्यांच्या ते मोठ्या ह्याच्यात होते, सकाळ पेपर आपण ऐकलेला आहे, त्याच्यामध्ये कार्यरत होते. पण त्यांचा प्रॉब्लेम हा होता की त्या घरामध्ये 4 मुलं होते, 1 मुलगी आणि 3 मुलं. प्रत्येक डॉक्टरच्याकडे ते जाऊन आले, लक्ष देऊन आहे, प्रत्येक डॉक्टरच्याकडे ते जाऊन आले आणि डॉक्टर म्हणे की आमच्याकडे त्याचा इलाजच नाही. त्यांचा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का? हळूहळू हळूहळू प्रत्येकाची दृष्टी जात होती. हे माझं सांगत आहे, प्रार्थना. हळूहळू हळू त्यांची, त्याच्यापैकी 4 पैकी 2 जणांची दृष्टी गेली पूर्ण. आता त्यांना जवळजवळ दिसत नव्हतं. शेवटले 2 राहिले होते आणि त्यांनी सर्व प्रयत्न केले परंतु काहीच होईना. सगळे प्रयत्न केले, काही होईना. आणि मग त्यांनी माझ्या स्टुडंट्सने त्यांना सांगितलं की आमचे सर फादर आहे आणि ते प्रार्थना करतील, तुमच्या घरी येतील. आणि मग मी त्याच्या घरी गेलो आणि जेव्हा सर्व त्यांच्या देवारे वगैरे सगळं भरपूर त्यांनी काय काय केलं होतं, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसं आपल्या सन्माननीय वक्त्याने सांगितलं. आणि त्यानंतर ज्या समय मी बायबल वाचलं आणि प्रार्थना करायला लागलो, त्यावेळेस लाईट असे बंद चालू व्हायला. कधी कधी आपण पिक्चरमध्ये पण बघितलं, पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच मी आयुष्यात बघितलं की अशा प्रकारचे हळूहळू लाईट कमी जास्त. म्हटलं काय डिस्को लाईटिंग लावली का घरामध्ये तुम्ही? अहो म्हणे सर ते तसंच आहे, आमच्या घरच म्हणजे घर नाही येते, ते वेगळंच काही ते प्रकार चालू असतो. त्यामुळे आम्ही रात्री झोपत नाही. आम्हाला लोक येतात, दाबतात, गळे दाबतात, हे करतात आणि आमची आता दृष्टी हळूहळू चाललेली आहे. आम्हाला भीती वाटते, आम्हाला कळत नाही की आता कधी सगळे आंधळे होऊन जातील घरात, तर कोण काम करणार आणि काय नोकरी करणार आणि काय खाणार आम्ही? आम्ही काही लँडलॉर्ड लोक नाही. काहीतरी करा सर तुम्ही आमच्यासाठी. म्हटलं ठीक आहे, मी तर काय करू शकत नाही, पण म्हणून मला विश्वास आहे की ज्या देवाच्या नावाने मी आलेलो आहे ते देव निश्चितच तुम्हाला काहीतरी करेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग मी त्यांच्याकडे जायला लागलो. म्हटलं एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रभू येशू तुमच्या घरामध्ये कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी येशूच्या नावामध्ये आलेलो आहे, तर सर्वात पहिले तुमच्या मनातली भीती जाणं गरजेचं आहे. आणि तुमच्या मनातली भीती जाण्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा विश्वास ठेवायला पाहिजे की आता या घरामध्ये येशू आलेला आहे आणि येशू कार्य करत आहे. मग 1-2दा मी गेलो, पण म्हणे सर ते तुम्ही बोलतात ते सगळं आम्हाला पडतं, पण रात्री जे काही आम्ही तमाशा बघतो ना आमच्या घरामध्ये, जे जे काही दिसतं, त्यामुळे आमचा विश्वास बिलकुल शून्यावर गेलेला आहे. आम्हाला पूर्ण कळालंय की ते रात्री येतात आणि आम्हाला असं त्रास देतात. प्लीज तुम्ही काहीतरी करा. आणि मग मी त्यांच्या घरी घेत असताना जवळपास 4थी प्रार्थना माझी होती. आणि मग मी प्रार्थना करत असताना म्हटलं प्रभू येशू तू त्यांना त्यांचे आत्मिक नेत्र उघड. कारण की जोपर्यंत ते सैतान व सैतानी कुयोजना बघत राहतील तोपर्यंत एक मनुष्य म्हणून त्यांचा विश्वास कधी देखील दृढ होऊ शकत नाही. कारण की ते दैहिक नेत्राने सर्व काही बघत आहे आणि त्यामुळे त्यांना काहीच कळत नाहीये. बघा 15 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. म्हटलं आता घाबरू नका, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना केली, देव अवश्य अद्भुत गोष्टी तुम्हाला दाखवल.
प्रेज द लॉर्ड. आणि मग पुढच्या शुक्रवारी उपास असतो माझा आणि मी त्यांच्या घरी गेलो आणि ते म्हणे फादर या 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 आम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट दिसली. ते आम्ही सांगतो. वा काय म्हणे रात्री 12 वाजले सगळीकडे परत आमचे लाईट उडून जातात आणि लाईट उडल्यानंतर देव्हाऱ्यामधून एक 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 काळे कपडे घातलेला माणूस उतरत होता आणि दाराच्या बाहेर निघत होता. दुसरा उतरला दारातून बाहेर चालला. तिसरा उतरला. असे 5 लोक उतरून निघून गेले म्हणे. त्यानंतर आम्हाला एकदम पीस आणि शांती वाटली. आज 3 दिवस झालेले काहीच आम्हाला त्रास झाला नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला त्या देवाने नेत्र उघडून दाखवलं की मी शैतान घालवत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आपल्या प्रार्थनेच्या द्वारे तुमचे आणि माझं विजन हे आहे की प्रभू ज्यांना दिसत नाही त्यांना देखील अशी दृष्टी दे की त्यांना कळल की माझा देव येशू आहे आणि तो अद्भुत गोष्टी दाखवणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर त्याचे दृष्टीत नुसतं तेच पडलं नाही तर त्यांचं जे दृष्टी कमी होण्याचं प्रमाण ते देखील कमी झालं आणि ते सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. मंगळवार पेठची गोष्ट मी सांगते हे देखील तुम्हाला सांगतो. प्रियांनो एक गोष्ट फार महत्वाची की ह्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक लोक पापाच्या बंधनामध्ये शापाच्या बंधनामध्ये अंधकाराच्या बंधनामध्ये पापाच्या बेड्यामध्ये आहे. तुम्ही इथे कोण आहात? तुम्ही अलिशा आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही देवाचे सेवक आणि दास आहात ज्याला देवाने निवडलेलं आहे. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे हीच प्रार्थना तुम्ही करा की प्रभू त्या लोकांचे डोळे उघड ज्यांना मी तारलेला येशू जो मला मिळालेला तो त्यांना देखील दिसावा. प्रेज द लॉर्ड. त्यांना जर येशू दिसला तर ते धावत मंदिरात येतील. त्यांना जर येशू दिसला तर ते धावत मंदिरात येतील. सर्वप्रथम तुमच्या जीवनातला येशू त्याला दाखवा. प्रेज द लॉर्ड. आमचं जीवन येशू सारखं नाहीये. आम्हीच प्रार्थना करत नाही, आम्हीच उपास करत नाही, आम्हीच काही करत नाही आणि आपण काय येशू त्यांना दाखवणार? सर्वप्रथम एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरातले जक्कई आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्याने येशूला घरी आणलेला आहे. आता वेळ आलेला आहे येशूला काम करण्या अगोदर पहिले जक्कई आपल्या पापांचा स्वीकार करतो मग घराला तारण प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही ठरवा की माझं घर मधून मी एकटाच नुसतं येशूकडे जाणारा किंवा येशूमध्ये चालणारा नव्हे तर माझं संपूर्ण घरानं आणि येणाऱ्या सर्व पिढ्या प्रभूमध्ये आशीर्वादित ठराव्या. प्रेज द लॉर्ड. आणि आता समय आलेला आहे की शेवटल्या काळामध्ये देव मानव मात्रामध्ये काय करत आहे? आत्म्याचा वर्षाव करत आहे. आणि आमोस मध्ये ज्या प्रकारे लिहिलंय की मी काय करा वृद्धास स्वप्न, तरुणास आणि तरुणीस काय दाखवणार आहे? दृष्टांत. आणि मुलं आणि मुली हे काय देतील? संदेश देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे सर्व देवाने दिलेलं आहे. आता तुम्हाला आणि मला नुसतं ते मागायचं आहे कारण की हा काळ आलेला आहे की जर गाढवाला दृष्टी प्राप्त झाली, जर हा शापित असलेला आणि दूरचा असलेला बालाम याला जर नेत्र उघडून परमेश्वराच्या आशीर्वादाच्या दूताला दर्शन दिलं आणि विशेष कोण काय दिसलं आता पुढच्या टप्प्यात तुम्ही सांगणारच आहे ते जर देव दाखवू शकतो तर तुम्ही आणि मी तर नव्या करारातल्या पवित्र आत्म्याचे स्थिरावलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला का मिळू नाही? तुम्हाला आणि मला का मिळू नाही? तुमच्या आणि माझ्या प्रार्थना ह्या दिवसामध्ये ह्या असायला पाहिजे की प्रभू मला तर तू दर्शन देच दे परंतु माझ्या घरामध्ये जे लोकांचे नेत्र अंध झालेले आहे ते पैशामुळे असतील, ते धनामुळे असतील, ते व्यसनामुळे असतील, ते कदाचित दैहिक वासनेमुळे असतील, कदाचित सैतानाच्या बेड्यात ते नेत्र उघड प्रभू. प्रेज द लॉर्ड. उघड झाल्यानंतर त्यांना कळलं की सैतानाचा कार्य कोणतं आहे आणि जिवंत निर्माण करता देव कोण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तयार आहात का सगळे? ओ प्रियांनो हा वेळ कमी आहे कारण की प्रत्येक गोष्टीचा झाडा परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून घेणार आहे. श्रीमंत व्यक्ती गेल्यानंतर तो म्हणतो की माझे 4 भाऊ खाली आहे त्यांच्यासाठी कोणाला तरी पाठव. हा निदान हा जो आहे जो मला साक्ष देणारा होता परंतु मी ऐकलं नाही, निदान या भिकाऱ्याला तरी खाली पाठव. सॉरी. अब्राहम म्हणतो सॉरी तसं होणार नाही. जगामध्ये पुष्कळ मोशे आणि त्याच्यासारखे संदेश त्याचं त्यांनी ऐकावं आणि त्यांचं जर ऐकलं नाही तर स्वर्गातून कोणी जरी उतरून आला तरी तो ऐकणार नाही. हो प्रियानो, इथून संदेश ते बोलतात ख्रिस्ती मंडळी चर्च मधून, इथून सेवक बोलतो, देवाचा आत्मा बोलतो. आणि जर तुम्ही इकडचंच ऐकायसाठी तयार नाही, इकडचंच ऐकायसाठी तुमच्यासाठी वेळ नाही तर तुमच्या घराचं कसं तारण होणार याच्याबद्दल गांभीर्याने विचार करा.
अरे भाई आज तो रविवार है ना, तू दर रविवार चर्चला जाते? नहीं रे, आज बहुत बारिश है, आज बहुत प्रॉब्लम है, बहुत काम है, मैं नहीं जा रहा चर्च को। ऐसा क्या? ऐसा है क्या? कभी कभी आता कभी कभी जाता है क्या तू चर्च को? ऐसा चलता है ख्रिश्चन लोगों में। काय बदललं बोलतो? जो व्यक्ती पैशासाठी, जो व्यक्ती परिस्थितीसाठी, जो व्यक्ती एंटरटेनमेंटसाठी साधा देवाच्या मंदिराला यायची इच्छा बाळगत नाही, तो त्या घराण्यामध्ये येशूला घेऊन कसं काय तारण आणलं, याचा गांभीर्याने तुम्ही विचार करा. गांभीर्याने तुम्ही आणि मी विचार करा. एवढा स्वस्त आहे का येशू? अरे आज जर तुम्हाला आत्मा दिलेल्या आत्मिक नेत्राने जर येशू दिसत नाही, तर त्या स्वर्गीय राष्ट्रामध्ये, ज्याला सियोन देशमध्ये तुम्ही जर पोहोचल्यानंतर तुम्हाला काय येशू कसा काय दिसेल? तिथपर्यंत जाल का तुम्ही? याचा गांभीर्याने विचार करा. ही वेळ फार कमी राहिलेली आहे. तुम्हाला सिरियसली त्याचा विचार करायला पाहिजे. जेव्हा तिसऱ्या वेळेस तो गेलेला आहे, आपण जाऊया 23वा अध्याय आणि 25वा वचन वाचा कोणीतरी जोरात. 23 गणना 23-25. अरे ते नहीं ओळखलं बाबा, ये काही अपने से मानने वाला आदमी नहीं दिख रहा. तू शाप तो देत नाहीस आहे, जाऊ तर निदान आशीर्वाद तरी नको देऊ यांना. कारण की मला दिसतच आहे की तू काय फितूर झालेला आहे. तुला नेतो शाप द्यायसाठी, तू येतोय शाप द्यायसाठी, पण जाताना आशीर्वाद देऊन जातो. हे काय प्रकार आहे बाबा? तुला भीती वाटत नाही का? तुला भीती वाटत नाही का? एका बाजूला जर परमेश्वराची तलवार आहे, दुसऱ्या बाजूला माझ्याकडे पण तलवार आहे ना, मी पण तुला उडवू शकतो. हा राजा होता, हा काही सामान्य व्यक्ती नव्हता. हा राजा होता आणि त्याला पण तेच अधिकार होते की तो बलामाला तिथेच खलास करू शकला असता. परंतु बलामाने कोणत्या तलवारची भीती बाळगली सांगा बरं? राजाची तलवारची की देवाच्या तलवारची भीती कोणाची तलवारची भीती बाळगली? यस, आम्ही कोणत्या तलवारची भीती बाळगतो? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आपण लगेच परिस्थितीला घाबरून परिस्थितीच्या तलवारला घाबरतो आणि एकदम काय करून देतो? आपण त्याच्या हवाले होऊन जातो आणि शरण त्याच्या जातो आपण. हो प्रियांनो, आपल्याला कोणत्या तलवारला घाबरायला पाहिजे? देवाच्या तलवार. कारण की तो देखील तलवारवाला देव आहे, हे विसरू नका. इथे त्यांनी बघितलं की बाबा हा काही ऐकत नाही, जाऊ दे आता, मरू दे, तिसऱ्या वेळेस मी तुला घेऊन जातो, तू शाप देऊ नको, आशीर्वाद देऊ नको, नुसतं बघ आणि येऊन जा. तरी बघा हा किती हट्टी होता. हा राजा होता, त्याला कुठून तरी वाटत होतं की पैशासाठी आज नाही, उद्या नाही, परवा नाही, हा बदलल. आणि त्यानंतर जे 24व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, त्याद्वारे जगाला उलटा पालट करून देणाऱ्या गोष्टी तिथे घडलेल्या आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा लिहिलेले 24व्या वचनामध्ये इस्रायलचा आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसते. जेव्हा बलामाने बघितले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पाहायला गेला नाही. शकून पाहायला गेला नाही. अनेक जण मला म्हणतात, पाळक साहेब सब जगह घूम के आए हो, सब जगह घूम के आए. सब जगाचं म्हणजे चेटूक पण केला, ब्लॅक मॅजिक पण पेले, करणी धरणी पण केले, मिरच्या पण टाकल्या, लिंबू पण टाकल्या, हळद पण टाकले, सगळं काय करून बघितलेलं. असे ख्रिश्चन लोक बोलतात. हा इतर परकीयांचं तर मला काही माहिती नाही, ते तर बोलतात. कारण की मी प्रत्यक्ष सगळ्यांच्या बरोबर फिरलो आणि सगळ्यांच्या मध्ये कार्य केले. सब करके देखा फास्टर्स, कुछ नाही हो रहा. अहो ते करून बघितलं, त्यामुळे तुमच्यावर शाप आलेला आहे. आता हे सगळं करून बघितलं, सगळं करायचं, ते ख्रिस्ती आहात. तुमचा जिवंत देव तुम्हाला माहित नाही का? तुमचा जिवंत देवाचा क्रोध तुम्हाला माहित नाही का? आणि जर ते माहित आहे तर लेवी 20 आणि 6 वाचा. कधी कधी काही लोकांना वाटतं पळक मनानेच काहीतरी ठोकतात. लेवी याचा 20वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये परमेश्वराला याचा किती वीट आहे आणि किती संताप आहे हे नियमशास्त्रामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे. पण लोक त्याला घाबरत नाही. ते अशा लोकांच्याकडे आपल्या परिस्थितीमध्ये घेऊन जातात. त्यांना वाटतं काही इश्यू ऐकत नाही, चलो ये लोकांनी सांगितलं असतं, इसके पास जाओ, बहुत पावरफुल है वो, बहुत अच्छा करेंगे. काय देव काय करेन बघा. लेवी 20:6 पंचाक्षरी. हा पुढे चेटकाच्या नादी लागतो, पंचाक्षरीच्या नादी लागतो, त्याचा मी उच्छेद करीन. कारण की मी देव आहे. प्रेज द लॉर्ड. मी सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे कार्य करतात,
तुम्ही कोणत्या प्रकारचे कार्य करतात हे आपण अनेकदा ओळखून घेत नाही. गाडीच्या मागे म्हटलं एक दिवस ते बाहुली टांगली होती. म्हटलं अरे अपन क्रिश्चियन तो बाहुली मैंने नहीं टांगा. पास्टर साहब वो बोले कि बहुत एक्सीडेंट वगैरह हो रहे, लगा लो उधर पीछे बाहुली लगा लो, जाते समय 2 मिर्ची और वो लिंबू भी टंगा देने का. आम्ही नाही मानत पाळक साहेब, आम्ही मानत नाही. आता त्यांची मान्यता म्हणून दिलं टांगून, म्हणे जाऊ द्या, आम्हाला माहिती येशू खरा आहे. पण आता त्यांना पण कसं दुखवायचं? अहो तुम्ही त्यांना दुखवत नाही, तुम्ही येशूला दुखवतात. प्रेज द लॉर्ड. ओ तुम्ही या गोष्टी जाणून घ्या, खेळू नका. हा भयंकर खेळ आहे, या भयंकर खेळ आहे. ज्या दिवशी शैतान तुम्हाला पकडल आणि येशू आपली बाजूला झाला ना, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, इतर लोकांपेक्षा पण भयंकर परिस्थिती तुमची आणि माझी होईल. आणि आपण अनेकांनी बघितलेलं आहे, अनेक लोक याच्या नादी लागून त्यांनी स्वतःवर, स्वतःच्या घराण्यावर मोठा शाप ओढून घेतलेला आहे. आज त्यांच्या घरात व्यसनामध्ये, पापामध्ये अनेकांनी आत्महत्या केलेली आहे, कारण की शैतान मृत्यूकडे घेऊन जातो. आणि मग ते येतात की पाळक साहेब उसको ऐसा हो गया, उसको वैसा हो गया. हो, एवढा नाश झाल्यानंतर तुम्ही देवाकडे येत आहात. आज जर तुम्ही ती गोष्ट शिकले, बाजूवाल्यांचं ह्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, ह्यांनी सांगितलं, ऐकू नका. तुम्हाला पवित्र शास्त्र आहे आणि त्यासाठी सर्वात पहिले आपले आत्मिक नेत्र उघडून पवित्र शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी मला दिसाव्या, याच्याकडे देवाची मागणी करा. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र पढ़ते ना, पढ़ते पढ़ते कुछ समझता नहीं उसके अंदर, और ये सब समझता है बाकी की बातें. हे सगळं काही कळतं त्यांना करायला, पण पवित्र शास्त्र कळत नाही. ते बरोबर पढ़ते ना तर निंदी आ जाती, सो जाते हम लोग. अरे प्रियांनो, तुमचे आणि माझे आत्मिक नेत्र या वेळेस उघडण्यासाठी गरज आहे, कारण की त्या अद्भुत गोष्टी देव जोपर्यंत त्या पवित्र शास्त्रामधले अद्भुत गुज आणि रहस्य ते जेव्हा सांगल, तेव्हा तुम्ही फितूर होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हो, अनेक जण इतर धर्मी आणि ह्याच्या नादी लागून स्वतःचा नाश, घराण्याचा नाश करून घेत आहे, कारण की त्यांना वाटतं की हे सगळ्या काही गोष्टी चालतात. आता तिसरा आणि शेवटला मुद्दा आहे, आणि त्याच्याकडे गेल्यानंतर 24व्या अध्यायामध्ये जेव्हा गणनामध्ये आपण जातो, तेव्हा वचन हे सांगतं की जेव्हा बलामाने दृष्टी वर करून पाहिले, तो इस्रायल लोक आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहते असे दिसले, आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. अंडरलाईन करा, हायलाइट करा. देवाच्या कामासाठी हा चाललेला आहे. जरी त्याला बोलवलेला आहे शत्रूंनी, तरी देवाचा आत्मा त्याच्यावर उतरत आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, एक लक्षात ठेवा की आम्ही जेव्हा देवाचं काम करतो, प्रामाणिकपणे देवामध्ये चालतो, बाप्तिस्मा घेऊन येशूचा स्वीकार करतो, देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यावर उतरतो. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं अरे वाण्याने भाषा बोलताना मतलब देवाचा आत्माच नाही त्याच्यावर, तो मिरेकल चमत्कार करत नाही म्हणजे त्याच्यावर देवाचा आत्मा नाही. अरे हे सर्व काही गोष्टी विसरा. ज्या समय ते पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही येशूचा स्वीकार करतात, ज्या प्रकारे येशूवर आत्मा उतरला, त्याचप्रमाणे तुमच्यावर माझ्यावर देखील आत्मा उतरतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आत्म्याला तुम्ही मी संधीच देत नाही, आम्ही बदलतेच नाही, आम्ही चेंजेस होत नाही, आम्ही त्या आत्म्याच्या आणि देवाच्या वचनाच्या आहारी जात नाही किंवा त्याच्या मागे जात नाही, त्यामुळे त्याला संधीच मिळत नाही कार्य करायची. आणि इथे जेव्हा आत्मा उतरलेला आहे, तेव्हा संदेश देत असताना त्यांनी जे काही बघितलेले आहे ते पवित्र शास्त्रामध्ये अद्भुत गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहे. आणि त्यांनी जर जे काही बघितलेलं आहे त्यामध्ये हे दिसून येतं की 9वा अध्याय आणि शेवटल्या भागामध्ये लिहिलेलं आहे, जो तुझे अभिष्ट चिंतील त्याचे अभिष्ट होईल, आणि जो कोणी तुला शाप देईल त्याला शाप लागेल. हे कोणी सांगितलं होतं? परमेश्वराने अब्राहमाला सांगितलेलं होतं. परत एक बार मी रिपीट करतो, उत्पत्ती घरी जाऊन वाचा, 49:9 मध्ये, 49:9 मध्ये अब्राहमाला आशीर्वाद दिलेला होता की जे कोणी तुझे अभिष्ट चिंतील त्याचे अभिष्ट होईल, आणि जे कोणी शाप देईल त्याला शाप लागेल. आता मला सांगा, बलामाने काही अब्राहमाची पुस्तकं वाचले होते का? तेव्हा पवित्र शास्त्र जरी नव्हतं, परंतु पंचग्रंथ होतं. इस्रायली लोक त्या ग्रंथाच्या बद्दल थोडं बहुत आपल्या पूर्वजाकडून त्यांनी ऐकलेलं होतं. बलामाला कुठे माहित होतं का काही? परंतु हे वचन कसं काय आलं तिथे? हे आलं तरी कसं? देवाने त्याच्या मुखामध्ये वाणी घातलेली आहे आणि देवाचे वचन तो बोलू लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन हे ब्लेसिंग आहे.
हे ब्लेसिंग आहे, वचनाच्या स्वरूपात आलेले आहे. आणि त्याद्वारे तो म्हणतो की या इस्रायल लोकांचं जे अभिष्ट किंवा ज्याने त्यांना आशीर्वाद देईल त्यांना देव आशीर्वाद देईल, आणि जो कोणी त्याला शाप देईल त्याला शाप लागल. 10व्या वचनामध्ये बलाम आणि बलाकावर क्रोध भडकला. तो हात आपटून बलाकाला म्हणाला, माझ्या शत्रूंना शाप द्यायला मी तुला बोलवलेले, पण तू 3 वेळेस शाप न देता आशीर्वादच दिलेला आहे, आशीर्वादच दिलेला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायला, किती 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 अटेम्प्ट होते, किती अटेम्प्ट होते? 3. आजवर त्याने जितक्यांना शाप दिला होता सगळ्यांचा नाश झालेला हा इतिहास आहे. आणि यामुळेच तर त्याला बोलवलं होतं. आजवर आता कधीच घडलं नाही की या बलामाने त्याच्या हिस्ट्रीमध्ये भूतकाळामध्ये कोणत्याच्या विरुद्ध काही पण कृती केली तर काही झालं नसल, त्यांचा नाश झालेला किंवा त्याची प्रगती झालेली त्यांनी बघितलेली होती. त्यामुळे त्याला कॉल केलं होतं. आणि कॉल केल्या वेळेस तो 3 वेळेस निघाला काय द्यायला? शाप द्यायला. आणि मिळाले काय? आशीर्वाद. ओ पाळक साहेब, वो बाजू वाला हमारे को कुछ ना कुछ करतेच रहता हो असं. मी जाणून बुजून सांगत आहे कारण की मला परिसरातली परिस्थिती माहिती आहे. म्हणजे घराच्या बाहेर निघालो ना, पाळक साहेब प्रार्थना करा, काय लिंबूवर पाय ठेवला. मी खरं सांगत आहे, मनाचं काही सांगत नाही मी इथे. लिंबूवर पाय पडला. आता मला खूप भीती वाटते घरी जाऊन काय होईल. लहान मुलगा हो, त्याला कळत नाही. त्याला मी खूप समजवलं, आणि इकडे तिकडे बघून चालत जा, इकडे हे टाकतात तिकडे टेकतात, कुठे तुझा पाय कुठे पडला बिडला तर काय होईल. अरे देवाने ज्याला आशीर्वाद दिला त्याचा आशीर्वाद कधी देखील शापामध्ये बदलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हे शिकवा मुलांना. अरे लिंबू को देख के चल, मिर्ची को देख के चल, आणि हलद को देख के चल, और इसको देख, अरे इसको उसको देख मत, यीशु को देख के चल. प्रेज द लॉर्ड. हाँ, येशू को देख के चल. तू येशू का मुलगा आहे, येशूची कन्या आहे, येशूचे पुत्र आहे. अरे कोणते काही करू द्या, आशीर्वाद ज्याला दिलेला आहे त्याला कोणी देखील शापामध्ये परिवर्तित करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हा, तुम्ही आशीर्वादित लोक आहे. देवाच्या इच्छेच्या शिवाय कोणी देखील तुमच्यावर काही देखील करू शकत नाही. जेव्हा इयोबाच्या साठी त्याला शाप देण्यासाठी, त्याचं वाटोळं करण्यासाठी सैतान निघाला, तर सर्वात पहिले कोणाकडे गेला? तो परमेश्वराकडे. परमेश्वराने त्याला ऑर्डर दिली की बाबा कर हे सगळं, पण हे गोष्टी करू नको. त्यामुळे तो काही करू शकला. जर तुम्ही देवाचे लोक आहात, देवाची प्रजा आहे, तुमचा माझा विश्वास कुठे आहे? का आम्ही सहज घाबरतो? का आम्ही या सगळ्या गोष्टीला घाबरतो? याचं एकच कारण आहे की आज देखील तुम्ही आणि मी विश्वासात दृढ नाही. क्यों डरते हम लोग? कारण की आम्हाला अद्याप देखील त्या वचनावर आणि येशूवर आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. हो प्रियांनो, आपण आपल्या हाताने ते लिंबू फेकायला पाहिजे, आपल्या पायाने ते लिंबू ढकलायला पाहिजे. काही होणार नाही. हो, विश्वास आहे ना तुमचा. मला एक पाळक साहेब म्हणाले, हो पाळक, कशाला विषयाची परीक्षा घ्यायची, जाऊ द्या ना, ते त्यांचं करत आपण गपचूप बाजूने जायचं. अहो कसं काय करायचं? तुमच्या दारातच टाकल्यावर तुम्ही कसं काय बाजूने जाणार? म्हणजे याचा अर्थ आहे इसका भी नाही उसका भी नाही, बीच का रस्ता. एक तर शाप आहे, नाही तर आशीर्वाद. मधलाच कोणताच रस्ता नाही. तुम्ही जगामध्ये राहत असताना वचन वाचूया की दोन्हीकडे जाऊ शकत नाही. आणि यासाठी इफिसकारास पत्र 6वा अध्याय 10 ते 18 वचन आपण वाचूया. इफिसकारास पत्र संत पौलाने लिहिलेलं आहे, 6वा अध्याय 10 ते 18. हे वचन मोठा अध्याय आहे, परंतु त्यातलं निवडक वचन आपण वाचणार आहोत. सैतानाच्या, वाचा. कोणाला सापडलं नाही? लाईव्ह आहे मी, लवकर वाचा. इफिस 6, 10 ते 18. येस, सैतानाचे डाव पेचे, हे सर्व प्लॅनिंग आहे सैतानाचे. हे बालाकाच्या काळापासून आणि उत्पत्तीपासून आजवर कंटिन्यू तुमच्या विरोधात कार्य करत. आपण सिरियसली घेत नाही त्याला, आणि आपण बांधले जातो, व्यसनात जातो, वेगवेगळ्या शापात जातो, आपलं डोकं फिरतं, आपण डोकं हरवलं जातं, डिप्रेशन येतं, आणि कधी कधी उड्या मारून घेतो त्या झोकामध्ये. ते आहे, या सर्व गोष्टी सैतानाचे डावपेच आहे. याला समजून घ्या. तुम्ही म्हणता नाही होता हमारा मूड आता अरे वो मूड बीड नाही, सैतानाने तुम्हाला धरलेला आहे, सैताने तुमच्याला ट्रॅप केलेला आहे. त्यामुळे सैतानाचे डावपेच तुम्ही ओळखा. यामुळे तुम्हाला स्ट्रेस येते, यामुळे तुम्हाला डिप्रेशन येते, यामुळे तुम्हाला व्यसनाची सवय लागते, यामुळे तुमचं मन म्हणतं उडी मार उडी मार उडी मार. आणि उडी मारून अनेक लोक स्वतःचा जीव
घेतात, अनेक जण गळफास लावतात, अनेक जण काही काही पिऊन स्वतःला संपवतात. त्याच्या मागे कोण आहे? कोणाला आपला जीव प्यारा नाही, परंतु केलं जातं का? सैतानाने आणि भीतीने आणि या सर्व प्रकारच्या डावपेचाने तुम्ही आणि मी बांधलेले आहे. आणि त्यासाठी तुम्ही काय करायचं? देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण की हे युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आकाशातले दुरात्मा समूह आणि सर्व अधिपत्यांबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी म्हणा हमको नाही यार, हमको इतने लढने वाले लोग है क्या, हम साधे गरीब. अरे गरीब आहे, साधे, कोणी असो, त्यांच्या सर्वांच्या विरुद्ध सैतान जे डावपेच खेळत आहे, त्या डावपेच साठी तुम्हाला आणि मला ही शस्त्र सामग्री जी देवाने दिली ती कामी येणार आहे. आणि त्यासाठी देवाची ही इच्छा आहे की जर आत्मा तुम्हाला प्राप्त झाला तर आत्म्याच्या द्वारे ते शिका. प्रेज द लॉर्ड. ते बघा, ते तुमच्या जीवनामध्ये अनुसरा. यामुळे की अशी वेळ आली तर तुम्हाला तो वाचवल. मागील दिवसामध्ये मी एक उदाहरण ऐकत होतो की एक तरुण मुलगा होता आणि त्याला नोकरी होती आणि मग पुष्कळ चांगली नोकरी केली, परंतु खूप त्याला कामाचा ओव्हरलोड झाला. आणि ओव्हरलोड झाल्यामुळे मग त्यांनी ठरवलं की आता फार कठीण आहे बाबा, एक तर पैसा पण पाहिजे कारण की घरावर मोठं कर्ज आहे आणि आता मला काम पण नीट करता येत नाही आणि अशाच मी काम करत राहिलो तर नोकरीतून मला काढून टाकतील, आता मी काय करावं. आणि तो फार भीतीवर गेला, तो डिप्रेशनमध्ये गेला आणि मग त्यांनी ठरवलं की मी आता आत्महत्या करतो. आणि त्यांनी घरी इकडे तिकडे शोधलं, आपल्या बहिणीची ओढणी दिसली, ओढणी फॅनला लावली आणि स्टूल खाली ठेवला, फास बनवला आणि आता तो गळ्यामध्ये फास घालणार. त्याच समय त्याला संडे स्कूलच्या गोष्टीची आठवण आली की कोई भी काम करो तो पहिले प्रार्थना करके काम करो. देवाने आणि संडे स्कूलच्या शिक्षकाने त्यांना शिकवलं होते कोणत्याही कामाच्या अगोदर, जेवणाच्या अगोदर, झोपायच्या अगोदर एवढंच करायचं होतं. त्यामुळे तो पुढे वाढला नाही. प्रार्थना करा. मग त्यांनी म्हटलं अरे ये तो बहुत इम्पॉर्टंट काम आहे प्रार्थना करण्याची. आणि लगेच तो प्रार्थना करायला लागला आणि प्रार्थना करता देवाने त्याचे डोळे उघडले. प्रेज द लॉर्ड. हा पास हा सैतानाचा पास आहे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. जेव्हापासून तू संडे स्कूलला जात होता तेव्हापासून तू माझा पुत्र आणि माझे निवडलेला आहे, तू माझा सेवक आणि माझा दास आहे. तो ना प्रभू हे काय अवस्था आहे तुझ्या सेवक आणि दासची, अरे मरायला मी टेकलेला आहे, तू कुठे होता. त्याने म्हटलं मी तुला जे निवडलेले काम आहे ते IT नाही आहे, तो जॉब नाही, तू माझा महान सेवक व्हावा ही माझी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये येशूने ज्याला निवडलेला आहे त्यांना तो कधी सोडत नाही, त्याला तो कधी सोडत नाही. शेवटी जेव्हा मेजापाशी येशू ख्रिस्त आला आणि त्याने आपल्या शेजारी बघितलं की तोच यहुदा इस्करियोत आहे जो लवकरच त्याला धरून देणार होता. त्याला माहित होतं की हे चोर आहे, त्याला माहित होतं की हा फसवणीगिरी आहे, त्याला माहित होतं की 30 रुपये ऑलरेडी ह्याने घेतलेले आहे, हा मला लवकरच मुखा घेऊन धरून देणार आहे. तरी देखील येशूने प्रथम घास कोणाच्या मुखामध्ये घातला? यहुदाच्या. मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो. हा जन्मला नसता तो बरे झाले असते, परंतु तो मेला तरी तो येशूच्या मागे चालणार नाही असं त्याने ठरवूनच ठेवलं होतं. हो प्रियांनो, एक लक्षात ठेवा, तर यहुदा इस्करियोत सारखे लोक आणि ज्यांना वधस्तंभावर छळणारे लोकांबरोबर येशू म्हणतो की हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना कळत नाही. हो प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी येशू जेव्हा त्याला जो निवडतो, तो राष्ट्र प्रजा आहे, ते इस्रायली लोक आहे, ते किती गुन्हे करत होते, ते किती पाप करत होते, कितीदा तरी देवाला त्याने अरण्यात फसवलं, कितीदा तरी देवाचा क्रोध उतरला, हजारो लोक मेले, तरी देखील देवाने त्यांना अद्याप देखील सोडलं नव्हतं. शैतान जेव्हा उभा राहिला त्यांना माहित पण नव्हतं, बलाक बलाम स्टोरी इस्रायलला माहितच नव्हती काय चाललं पिछे. माहित होतं की इस्रायल लोकांना नाही, ते तर आपले काम धंदे करत होते, पण बलाक बलाम इधर चल रहा है त्याला काहीच माहित नव्हतं, परंतु ते देवाला माहित होतं. प्रेज द लॉर्ड. बलाक बलामची जे काही चाललेलं आहे इस्रायल लोकांना काहीच माहित नव्हतं, ते आपल्या कामात गुंतलेले होते. हे बलाक बलाम दुसरीकडे चाललं होतं, परंतु देवाचं त्याच्याकडे लक्ष होतं आणि देवाने ते शाप आशीर्वादात बदलले. प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये अनेक गोष्टी आहे, ते रात्रीच्या प्रहरी विपरीत दिसे झोपलेले असताना आणि विविध कामामध्ये गुंतले असताना तुम्हाला आणि मला माहित नाही आमच्या विरोधात कोणती शक्ती, कोणती सत्ता कार्य करत आहे, कोणते ट्रॅप, कोणते हत्यार, कोणती विपरीत परिस्थिती आमच्यावर येत आहे, परंतु येशूचं रक्ताचं कवच आमच्या सोबत आहे. प्रेज द लॉर्ड.
ते तुम्हाला न सांगतात त्याचे देवदूत तुमचं संरक्षण करतात. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण फितूर होऊन जातो, आपण फितूर होतो. देव म्हणतो अरे तेरे को मालूम नाही मैंने किती हत्यारापासून, किती अटॅक पासून, किती विपरीत परिस्थितीपासून तुझं संरक्षण केलं, आणि तरी देखील तू न ओळखल्यामुळे काय झालेलं, तुझं नाश झालं. का ओळखू शकलो नाही? विजनरी आहे नाही तुम्हाला, तुम्ही बघू शकत नाही. तेव्हा त्याला हाकलल्यानंतर शेवटी तो काय म्हणतो, वाचूया आणि मग संपवतो मी. 24वा अध्याय आणि त्यामध्ये त्यांनी वचन 19 मध्ये लिहिलेलं आहे, याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करेल, आणि याद्वारे त्यांनी 17 वचन वाचा, त्यातलं 17 वचन वाचा. मी त्याला पाहीन. तो आता मला दिसत नाही, एक आहे, मी त्याला पाहत आहे, मी त्याला पाहत आहे, परंतु तो आता कोणाला देखील दिसत नाही. पुढे काय लिहिलेलं आहे, मी त्याला बघत आहे परंतु तो जवळ नाही. आणि काय, याकोबातून एक तारा उदय प्राप्त करणार आहे, इस्रायलातून एक राजदंड निघत आहे. यस, तो मोवाबाला संपवणार, आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हजारो वर्षापूर्वी एक शापित, एक पापी, एक अधर्मी, एक देवाला न ओळखणारा व्यक्तीवर जेव्हा आत्मा उतरतो, तो प्रभू येशू ख्रिस्ताला बघतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो मी तुम्ही माझे तारलेले लोक आहात, तुम्ही तर माझी निवडलेली प्रजा आहात, तुम्हाला मी का दाखवणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते मलाही काही कळालं नसेल, बलाकालाही काही कळालं नसेल की हा काय बोलतो बाबा, हे काय चाललेलं आहे, काय कोण उघडे काय उघडे. अरे साधा राजा पण नव्हता त्यांना. ते जेव्हा निघाले होते इथे कनान देशामध्ये प्रवेश केला, तर शास्त्र पण नाही आला होता तोपर्यंत, न कोणताही संदेष्टे पण आले नव्हते, न कोणताही राजा पण झाला नंतर त्याला डायरेक्ट राजा प्रभू येशू ख्रिस्त, दावीद, रायहोदा सगळे जर दिसायला लागले त्याला. हो काय घडतंय हो प्रियांनो, अशक्य गोष्टी पूर्ती घडणाऱ्या सर्व गोष्टी देव तुम्हाला दाखवेल, कारण की तो अग्नीच्या द्वारे उत्तर देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याची अग्नी जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उतरत आहे, तुम्ही आणि मी तयार राहा आपले नेत्र उघडण्यासाठी. हो प्रियांनो, अनेक समय आपण अशुद्ध गोष्टी बघण्यामध्ये आपले नेत्र गमवतो. आम्ही जगी कामं करण्यासाठी आपल्या नेत्राचा उपयोग करतो, कारण की देवाने ते त्यासाठीच दिले, परंतु देवाच्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही आपल्याला नेत्राला वेळ देत नाही. देवाने आपल्याला हात दिलेले आहे यासाठी की सर्व जगातले कामं करावे, परंतु पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेण्यासाठी आपण हे ते हात पुढे करत नाही. देवाने आपल्याला पाय दिलेले, या पायाने आपण जगातल्या सर्वकडे चालतो फिरतो, काम व्यवसाय करण्यामध्ये ते पाय कारणीभूत आहे, परंतु ते पाय देवाच्या मंदिराकडे वळत नाही, देवाच्या सेवेकडे वळत नाही. देवाने आपल्याला कान दिलेले आहे यासाठी की आपण ऐकावं. आपण दुनियाच्या सगळ्या गोष्टी ऐकतो, परंतु देवाचे वचन पवित्र मंदिरामध्ये येऊन ऐकण्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे. आपल्याला देवाने मुख दिलेलं आहे, आपण दुनियाभरच्या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु देवाचे साक्ष देण्यासाठी आपलं मुख उघडत नाही. हम बहुत गरीब है. अरे गरीब है तो पैर है ना भाई, मंदिर को आना. नाही, गरीब है तो क्या, तुम्हाला बोलता येत नाही, तोंड आहे ना, सगळ्या दुनियाच्या गोष्टी तुम्ही बोलतात, मग येशूच्या बद्दल बोलण्यासाठी का नाही मुख उघडत? यासाठी की तुम्ही आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला आद्य स्थान दिलंच नाही. पवित्र आत्मा आहे आणि तो मला चालवतो हे तुम्हाला आणि मला माहीत असून देखील त्याच्या हवाले आपल्या स्वतःला गेलंच नाही. इथे उभं राहून खूप गाणे गातो, पवित्र आत्मा मुझे ले जा यीशु के चरणों में, पवित्र आत्मा. पर दिल बोलता है नहीं बाबा, पवित्र आत्मा आ गया ना सब काम धंदे छोड़ने पडेंगे. सैतान दुसऱ्या बाजून लगेच बोलतो पवित्र आत्मा म्हणजे सगळं काही सोडावं लागेल, अरे वो बाद में देखेंगे, मर्द बुड्ढे हो जाएंगे ना, जब भी पवित्र आत्मा आ प्रभू. आता नुसतं गाणे काय, बाद में पाने का है. प्रियांनो, असं चालणार नाही. आज प्रभूच्या मेजापाशी आपण येत आहोत. आपल्या मेजापाशी येत असताना आपलं युद्ध आपण जाणून घेतलेलं आहे. हे रक्त मांसाबरोबर नाही, तर ते आकाशातल्या अदृश्य शक्तींबरोबर आहे. आणि ते अदृश्य शक्ती तुम्हाला आणि मला ओळखत नाही. ते अदृश्य शक्ती देवाचे शस्त्र, देवाचे हत्यार आणि निश्चितच देवाच्या सामर्थ्याने भरलेल्या देवाच्या लोकांनाच ओळखतात. प्रेज द लॉर्ड. कारण की ते तुमच्या आणि माझ्यामध्ये कोषणाला शोधतात. जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू त्यांना दिसेल, येशूचे दूत तुमच्या सह मागे पुढे दिसतील, किंवा येशूचा रक्ताचे कोट तुमच्या सभोवती दिसतील, तेव्हाच त्यांना कळेल की हा व्यक्ती जो आहे हा येशूचा विकत घेतलेला
पुत्र आणि येशूची विकत घेतलेली कन्या आहे. प्रेज द लॉर्ड. मग तुमच्याकडे किती बॉम्ब असेल, हेलिकॉप्टर असेल, ब्रह्मोस असेल, काही असेल, ते काही चालणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, प्रभूच्या शरणी या, प्रभूच्या जवळ या. परत एक वार दिवस 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 निघत चाललेले आहे, वेळ कमी राहिलेला आहे. तुम्ही ना मरते समय कुछ नाही होता भाई. मी दर आठवड्याला मयत करतो, तिकडे कब्रस्तानात जा, दर आठवड्याला आहे मी. या 4 दिवस मयत तुम्ही आता पावसामध्ये चिखलामध्ये मयती केलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. लोक येतात बघतात आणि मी त्यांना वारंवार वाजवतो की बघा, एक दिवस या चिखलाच्या मातीसारखे तुमची देखील माती होणार आहे. तुम्ही आणि मी देखील तिथे जाणार आहोत. त्या अगोदर तुम्ही काय केलेले हे जाणा. व्यक्ती किती जगला हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. हो, शेवटल्या क्षणी ICU मध्ये व्यक्ती जातो, ऍडमिट होतो, मुख खोलो, आणि मूळ तोंडच उघडत नाही. आणि काय तो देवाचे वचन बोलणार आणि काय करणार आहे तो. भाई आय वो मावशी आई मावशी देखो उसको, डोळेच उघडत नाही. काय मावशी बघेगा, येशू को तो देखा नहीं होने कभी जिंदगी में. अरे बाळक साहेबची लढत, आंखें खोल येशू भेटने का है. तो तेव्हा डोळे बंद करून बसतात. अरे गलती से भी दिख गया ना येशू तो क्या मालूम क्या हो जाएगा हमारे. असं करून आपण घरी बसतो, कारण की आपल्याला येशू नको. चुकून दिसला तर काय होईल काय माहित. अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन तुम्ही आणि मी जगणारे लोक आहोत प्रियांनो. आता तरी बदला. कोण हा काय करतो, ती काय करते, तो काय करतो, यापेक्षा मी आणि माझं घराणं काय करतं याच्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. आम्ही दुनियाकडे सगळे बघतो, वो नहीं आता ना चर्च पाळकता, वो नहीं आती ना चर्च, वो नहीं आता ना चर्च, वो बायबल नाही पढ़ता. अरे त्यांचं जाऊ द्या भाऊ. तुझं काय, तुला तू निवडलेला आहे ना, तू पुत्र आणि कन्या आहे ना, तुझं घर निवडलेलं आहे. तुम्ही काय करतात हे देवाला दाखवा. आणि ते देव बघायसाठी तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेलं आहे. आणि ह्यासाठी की तारण हे वैयक्तिक आहे आणि स्वर्गामध्ये स्वर्गारोहण देखील वैयक्तिक आहे. घराण्याचे खूप त्याच्या नावाच्या जवळ येशू ख्रिस्ताचे नाव लावले तर तो स्वर्गात जाईल असं नाही. तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे खंड देऊन विकत घेतलेले लोक स्वर्गात जातील. आणि त्याची तयारी करत असताना आज परत एक वार आपण ह्या गोष्टीकडे लक्ष, गाढव बघू शकतो, बलाम बघू शकतो, तुम्ही का नाही बघू शकत. प्रेज द लॉर्ड. देवाने मला निवडलं कशासाठी. देवाला हात आपण विचारतो, देवा तो यासाठीच निवडले की त्याचं कार्य माझ्या जीवनामध्ये असावं आणि ते लोकांना दिसावं. प्रेज द लॉर्ड. आणि जर आज दिसत नाही तर परत एक वार आत्मपरीक्षण करा. येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला सर्व अधर्म आणि पापापासून शुद्ध करून परत एक वार त्या मार्गावर घेऊन जावं इच्छितं की जिथे देवाचं नुसतं दर्शनच नव्हे तर देव देखील येणाऱ्या दिवसामध्ये दिसणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस. बायबलमध्ये अनेक लोकांना ज्यांना देवाने दर्शन दिलं, विजन दिलं, परंतु पुढे जाऊन ते देवाला प्रत्यक्ष बघतील. प्रेज द लॉर्ड. आज आपण जर विजन बघण्याची तयारी ठेवतो तर प्रत्येक दर्शनाचा लाभ होणार आहे. परंतु विजन पासून आज तुम्ही आणि मी पळत आहात किंवा त्याचा लाभ घेत नाही किंवा त्याची मनीषा बाळगत नाही तर येणार दिवस फार कठीण आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. तुझा आत्मा, पवित्र आत्मा आज आमच्याशी बोललेला आहे. प्रभू, वचन हे कठोर आहे, कठीण आहे, आमच्या हृदय अंतकरणाला छेदून आरपार जाणार आहे. प्रभू, खरोखर आमचं हृदय अंतकरण दुखावलेलं जरी असलं, परंतु आज आम्ही मेच्यापाशी येत असताना आमचा प्रेमळ येशू आम्हाला बोलावत आहे. तो आमच्या डोक्यावर हात फिरवते आणि तो म्हणतो, तू मला प्रिय आहे, मी तुझं नाव आपल्या हातावर कोरून ठेवलेलं आहे, मी तुझ्यावर अनुग्रह आणि दया करणार आहे, मी तुला कदापि सोडणार नाही. तर तू तयार आहे तर मी आज तुझी भेट घेऊ इच्छितो. मागील 6 संदेशामध्ये मी लोकांशी बोललेलो आहे. किती लोक होते किती नव्हते तरी देखील पित्या आज पवित्र आत्मा प्रत्येकाशी बोललेला आहे. ऑनलाईन देखील अनेकांची भेट घेतलेली आहे. आता वेळ आलेला आहे की आम्ही देवाच्या हाती पडावं. आम्ही चुकलेले आहोत, आम्ही अपराधी आहोत, आम्ही दोषी आहोत असं म्हणून जेव्हा आम्ही पाप कबूल करतो तो आम्हाला सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करतो. आणि यासाठी ही वेळ आहे, संधी आहे की आज जर आम्ही येशूला वधस्तंभावर खिळलेला बघत आहोत आणि म्हणत आहोत की येशू खरोखर माझे शाप तो त्या वधस्तंभावर वाहिलेले आहे आणि त्याच्या मागे चालण्याकरता त्याचा वधस्तंभ घेऊन आम्ही त्याला अनुसरतो आणि त्याच समय आत्मनिग्रह देखील करतो, तेव्हा आमचा देव आम्हाला विपुल आशीर्वाद देत आमच्या घराण्याचं तारण करतो. आज पित्या आमच्या घरातून अनेक जण आलेले नाही, अनेक जण दूर आहे, अनेक जणांना ख्रिस्त देखील माहीत नाही. त्याचा दोष आमच्यावर आहे पित्या, कारण की आम्ही आपल्या कार्य कृती मुखाच्या द्वारे आज देखील येशू प्रदर्शित केला नाही. आज आम्ही येशूला नुसतं एक पुरवठा करणारा बघतो की मला हे मिळेल, मला ते मिळेल, त्यासाठी चर्चला येतो पित्या, परंतु तो घराण्याचं तारण करतो म्हणून येशूला घरी घेऊन जात नाही. आणि यासाठी पित्या आम्हाला हे सुबुद्धी दे की आम्ही मंदिरात येत असताना
जेव्हा घरी जाऊ तेव्हा येशूला घेऊन जाणार आहोत. येशू कार्य करणार आहे, परंतु आम्ही आपल्या मुखाच्या द्वारे, आपल्या जीवनाच्या द्वारे येशू प्रदर्शित करणार आहोत, यासाठी की घरातले प्रत्येक व्यक्ती, शेजार, मित्रमंडळी यांना सर्वांना दिसावं की खरोखर याचा तारणारा जिवंत देव आहे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन.